ची निवडणूक बिनविरोध करण्यासाठी किमान 150 कोटी खर्च केले असं संजय राऊतांचं म्हणणं आहे। विधान परिषद निवडणुकीवरून ट्विट करत संजय राऊतांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधलाय। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये आपला भाव ठरून आले या शब्दात राऊतांनी टीका केली आहे। कोकण छत्रपती संभाजीनगर पुण्यामध्ये झालेले व्यवहार लोकशाहीला घातक असल्याची टीका राऊतांनी केली आहे। संजय राऊतांनी एक पोस्ट केलेली आहे। त्यांनी असं म्हटलंय की काल दिवसभर बिनविरोधची धडपड आणि त्यासाठीचे माघार नाट्य यावर एका दिवसामध्ये किमान 150 कोटी खर्च केले। विरोधी पक्षाचे घोडे स्वतःच बाजारामध्ये आपला भाव ठरून आले। महाराष्ट्रामध्ये यासाठी प्रचंड पैसा आहे। कोकण छत्रपती संभाजीनगर पुण्यामध्ये झालेले व्यवहार लोकशाहीला घातक आहेत। आथी गेली पोथीही गेली अशी ठाकरे सेनेची अवस्था असं महाजनांनी म्हटलेलं आहे। राऊतांच्या आरोपांना मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। विरोधी उमेदवारांच्या माघारीसाठी 150 कोटी खर्च करण्यात आले। एका दिवसात हा पैसा खर्च करण्यात आला असा आरोप राऊतांनी केला आणि त्याला आता महाजनांनी प्रत्युत्तर दिलंय। राऊतांच्या आरोपांना मंत्री महाजनांनी आता उत्तर दिलेलं आहे। राऊतांनी गंभीर आरोप केले आणि त्याच्यानंतर आता त्यांनी एक्सपोज सुद्धा केलेली आहे। राऊतांच्या आरोपांना आता मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून उत्तर देण्यात आलेलं आहे। समोरच्या महाविकास आघाडीच्या किंवा अन्य उमेदवारांनी माघार घ्यावी यासाठी किमान आज दिवसभरामध्ये 150 कोटी रुपये आज खर्च करण्यात आलेले आहेत। 150 कोटी रुपये माघारीसाठी प्रमुख उमेदवारांना किमान 25 कोटी रुपये दिले आहेत। किमान 25। काल मुंबईतल्या सॉफिटेल जे हॉटेल आहे BKC तिथे एक व्यवहार झाला। त्यानंतर कोकणातून माघार घेण्यात आली। संभाजीनगरमध्ये आमच्या उमेदवाराने का माघार घेतली, तिथेही साधारण त्याच पद्धतीनं व्यवहार झाले। त्यांना काय त्यांचं काहीच राहिलेलं नाही। इथे आथी गेली पोथी गेलेली आहे। त्यांना बडबड करण्याशिवाय काही दुसरा उद्योग राहिलेला नाही आहे। मी त्यांना म्हटलं 17 पैकी एखादा निवडून आणा, तिकडे मेहनत करा, पण ते फक्त बोलण्यावरच मेहनत करतात। काय बोलू काय नाही त्यापेक्षा जरा मैदानात या, ग्राउंडवर या, लोकांमध्ये जा, पण त्यांची ती मानसिकता नाही आहे। त्यामुळे त्यांच्या पक्षाची अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे। महापालिकेत काय झालं, नगरपालिकेत काय झालं, आता काय होणार आहे, आपण बघा काय काय होईल त्यांचं पुढे।